चौथा क्वेश्चन काय म्हणतं, एक्स रेस टू ई रेस टू एक्स प्लस लॉग एक्स रेस टू पॉवर. ओके ओके बघती बघा याच्यातली तेच सेम अप्रोच सोर्स ठेवायचा आहे. यू विल बी सेइंग y इज इक्वल टू. ओके नाउ आय नो ऍडिशन टर्म इज देअर आणि ऍडिशनचं मी लॉग डायरेक्ट लॉग लावून असं काही विशेष सिम्प्लिफिकेशन करू शकत नाही. So first step will be differentiating with respect to x on both sides. So you will get dy by dx is equal to d dx of x e raised to x plus d dx of log x raised to power. इथपर्यंत बोलून डाऊट आहे हे कळलं. आता बघा पुढे काय करायचं. आता म्हणा a इज इक्वल टू एक्स रेस टू ई रेस टू एक्स म्हणू शकतो. ओके मग याला जर असं म्हटलं तर मला काय काढायचं आहे, डीए बाय डीएक्स हवं. काय डाऊट आहे. आता बघा किती सोपं पडतं. आता याला लॉग लावता येईल. बघा लॉग काय करतो, लॉग सिम्प्लिफाईज पॉवर. तर याला जर लॉग लावला तर लॉग a is equal to log x e raised to x. आता बघा पॉवर बाहेर आलाय. ओके कसं दिसेल हा, e raised to x log x. आता बघा सॉल्व्ह होण्याला काय दोन्ही पण दोन्हीसाठीचे फॉर्म्युला बघायचं नाही. बघा लक्षात ठेवा यासाठी फॉर्म्युला अवेलेबल आहे, यासाठी फॉर्म्युला अवेलेबल आहे. नाव आय कॅन डिफरन्शिएट. ओके सो 1 by a dA by dx is equal to e raised to x common पकडा, sorry constant d dx of log x plus log x as it is. बाकी पुन्हाचाच आवाज नको मला. ओके into d dx of e raised to x e raised to प्रोडक्ट रूल दोन टर्म आहे ना. ओके दोन्ही व्हेरिएबल आहे, प्रोडक्ट रूल लागेल. आता बघा हा ए इथे नको, मला इकडे घेऊन जायचं. ओके एचं नाव काय, डी ए अपॉन डी एक्स इज इक्वल टू एचं नाव काय माझ्या एक्स रेस टू ई रेस टू एक्स. आता याचं नीट बघितलं तर दोन्हीकडे ई रेस टू एक्स आहे. बघा ई रेस टू एक्स ची टर्म बऱ्यापैकी स्वतःला रिपीट करते. म्हणून जिथेही ई रेस टू एक्स दिसलं त्याला लगेच बाहेर काढून घ्यायचं. ई रेस टू एक्स निघाला तर 1 बाय एक्स प्लस फक्त याला इकडे घेऊन गेलोय. एला जे मूळ रूपात लिहिलंय त्याच्या असं ओरिजिनली असं दिसायचं ना, आणि ह्या दोन्ही याच्यात ना ई रेस टू एक्स कॉमन लिहितोय. आता याला छानसं नाव दिलं, याला म्हणा 1 1+2 तुम्हाला आन्सर मिळेल फक्त. ओके सो याला काय म्हणता येईल बी. दुसरं काय सांगा काय म्हणू, बी म्हणू. चालेल. सो बी इज इक्वल टू लॉग एक्स raised to power sin x. Taking log on both sides, log b is equal to sin x log x. छान दिसतोय. ओके बघा दोन टर्म आहे दिसलं, ही एक ही दुसरी, दोघांच्या मुळात मल्टिप्लिकेशनचं साइन आहे आणि दोन्ही व्हेरिएबल आहे. यातही एक्स आहे, यातही एक्स आहे. मग काय होईल आपलं प्रोडक्ट रूल लागेल. मी काय म्हणेल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड 1 अपॉन बी इनटू डीबी बाय डीएक्स इज इक्वल टू प्रोडक्ट रूल लागेल. आता प्रोडक्ट रूल मध्ये म्हणायचं कसं तर लक्षात ठेवा. याला कॉन्स्टंट बघा, साइन एक्स इनटू डी डीएक्स ऑफ लॉग एक्स. ओके सॉरी. सो याला 1 अपॉन एक्स लॉग एक्स असं करता येतं. हे कोणाला ओपन करून देऊ, डी डी एक्स ऑफ लॉग लॉग एक्स काय तर एक्स लॉग येतं. याच्या आधी सॉल्व केलं. इकडे बघा करून देऊ का, इकडे बघा बघू बघा इकडे बघा. हे झालं इथपर्यंत आलं. नाव नेक्स्ट इज दिस टर्म इज कॉन्स्टंट लॉग एक्स इनटू साइन एक्सचं डिफरन्शिएशन काय झालं, कॉस एक्स. कुठली सोसायटी कासवात चालत बोल की हे बाबा
ही दोघं वेगळे नाहीये, ही दोघीच एक जाण आहे. लॉग जरी दोन असले तरी ते एकच आहे. त्यामध्ये एक आहे ना ती. ओके, आपलं रिलेशन संबंध कोणाच्या मध्ये? साइन आणि लॉगचा. हे एक आहे आणि हे दोन आहे. कळलं? हे दोन वेगळे नाहीयेत. ओके, कळलं इथपर्यंत? आता मला हा बी इकडे नको. बी अपॉन डी एक्स इज इक्वल टू, ओके, त्याला काय म्हणतात? लॉग एक्स रेस टू पॉवर साइन एक्स साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस कॉस एक्स लॉग एक्स. ओके, प्रयत्न छोटासा काय करायचा माहितीये का? जर साईनच्या टर्म पहिले असेल तर साईनच्या ठेवा, लॉगचे असेल तर लॉगचे ठेवा. म्हणजे थोडंसं पॅटर्न दिसलं पाहिजे काही, म्हणजे कुठेही काहीतरी फेकलं जातं. चालेल का सॉल्व? नाही. फायनल आन्सर काय असणार आहे रे? dy बाय dx इज इक्वल टू dA बाय dx प्लस dB बाय dx. ओके, आणि असं लिहिताना आणखी म्हणायचं a इज फंक्शन a कॉमा b इज फंक्शन ऑफ x आहे. ओके, म्हणून आपण त्याला dA बाय dx कॉन्स्टंट असते तर 0 झालं असतं. कळलं? तर कुठेतरी ते सांगून ठेवायचं बाबा ए आणि बी माझं काय आहे? फंक्शन आहे कुणाचे? एक्सचे. ओके, आता एकत्र लिहायचं याला. तर एक्स रेस टू पॉवर ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स प्लस लॉग एक्स रेस टू पॉवर साइन एक्स इंटू साइन x upon x log x plus cos x into log x. इसका आंसर होगा. कळलं? ओके, ओके, e raised to tan x plus हे पाचवं बघा, e raised to tan x plus log x raised to power tan x. log x raised to power tan x. तो y is equal to a plus b लिहू शकतो, और a comma b is function of हो गया. ओके, अब लिख लेते a is equal to e raised to tan x आणि इथं b is equal to log x raised to power tan x. आणि ही तर आता सॉल्व्ह केली आपण. आवाज नाही इकडे बघा लिहिण्यात वेळ दौडू नका, समजून घ्या. दूर बसले तर बेटर राहील. आणखी काही बघाच नाही तिला. तू जाऊ तिकडे घे ना. इकडे बघ, इथपर्यंत आलं. dy बाय dx इज इक्वल टू dA अपॉन dx प्लस dB अपॉन झालं. ऐक ना, हे फक्त सांगितलंय आपण की इथं सुरुवात झाली आपली. ओके, इथून पुढे त्याला सॉल्व्ह करायचं. सो a इज इक्वल टू e रेज टू पॉवर tan x टेकिंग log ऑन बोथ साइड. सो log a is equal to tan x log e. लास्ट which one? इधर ध्यान देना. ओके, हो गया. I know log e is equal to 1. So 1 upon a dA by dx is equal to say square x. हो गया. a को उधर लेके जाओ. So this is simple, straightforward. dA upon dx is equal to e raised to tan x into sec square x. बना? कोई डाउट है? ओके. ओके, नेक्स्ट क्या है? b is equal to log x whole raised to power tan x taking log on both sides. Log b is equal to tan x log
बघा केव्हाची टर्म आहे, दोन वेळा लॉग बेटा. ओके, सो 1/b into db by dx is equal to first tan x as it is, tan x as it is. त्याचं डिफरन्शिएशन काय रे, 1/x log x. आता शिकलोय आपण. ओके ओके, आता log x. बघा मी पुन्हा सांगतो, याला वाचायचं कसं सॉल्व्ह करताना. कन्सिडर tan x as constant, डिफरन्शिएट log x. त्याचं हे डिफरन्शिएशन येतं. आता log x ला कॉन्स्टंट पकडायचं, log x ला, आणि त्यांचं डिफरन्शिएशन करायचं, विच इज सेक स्क्वेअर x. बना, कोई डाउट है? ओके, इसको एक बोल देते हैं. ओके, शाबाश. सो db by dx is equal to b काय रे माझं, log x raised to power tan x into, याला एकत्र नीट लिहा था, tan x upon x sec square log. हाँ, ये x ला भी सुन लो. हो गया, बना क्वेश्चन. ओके, dy by dx is equal to e raised to power tan x into sec square x plus log x raised to power tan x into tan x upon x log x plus sec square x log x. ओके, ऍक्च्युली हे तो एक जबरदस्तीने ब्रॅकेट पडला तिथं. ठीक आहे, चालेल, चांगला दिसतो. झालंय, बना, छान. जाते हैं अगले क्वेश्चन की तरफ. वो है छठा, sin x raised to power tan x plus cos x raised to power cot x. ओके, sin x raised to power आणि काय, tan x cos x raised to power cot x. ओके, याला a म्हणा, याला b म्हणा. हे नाव दुसरी देऊ. अच्छा, बा, याला m म्हणा, याला n म्हणा. m कॉमा n आर फंक्शन ऑफ x. ओके, हो गया. आणि याला y इज इक्वल टू म्हणा, m इज इक्वल टू sin x raised to power tan x, आणि याला म्हणा cos x raised to power cot x, and y is equal to m plus n. dy by dx is equal to dm by dn plus dx रे, dn upon dx, differentiating with respect to x. डिनॉमिनेटर मध्ये सगळीकडे x येईल, n येणार. ओके, आता बघा, आता याला सॉल्व्ह करता येईल. आता सोपं वाटेल. बघा, नीट बघा याच्याकडे. m इज इक्वल टू साइन x रेज टू पॉवर. आता बघा, पॉवरचा पॉवर आहे म्हटल्यावर ओके, सिम्प्लिफाय कोण करतं, लॉग. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग m इज इक्वल टू tan x into log sin x. Differentiating with respect to x on both sides, so this will be 1/m dm by dx is equal to, now consider this as constant. Okay, tan x as it is लिहिलं, d dx of log sin x काय तर 1/sin x into d dx of sin x cos x. शाबाश, हो गया. प्लस आता log sin x कांस्टेंट है, log sin x कांस्टेंट है, इंटू sec स्क्वेअर x बना. ओके, आता सिंप्लिफाय करा. dm अपॉन कुठं, हा ठीक आहे ना, हा कॉट बनतो, हा टॅन है म्हटल्यावर इथे एक लिहून टाकू. हो गया.
दिस इज कॉस अपॉन साइन कॉट, कॉट इंटू टॅन 1 येतं. सोड. हा साइन अपॉन कॉस है, खाली कॉस वर कॉस कटला, साइन साइन कटलं, क्या बचा? शाबाश. सेक स्क्वेयर एक्स लॉग साइन एक्स बना बेटा ये. ओके, एक बन गया टुकड़ा. दूसरा, अरे एक बाकी है आपला सर आपल्याला इंटू साइन एक्स रेज टू पावर. शाबाश. ओके, ये बना. अरे शाबाश, याला नाव देऊन द्या इक्वेशन 1. ओके, आता हे काय बदल रे? n इज इक्वल टू कॉस एक्स रेज टू पावर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. रोशन, log n is equal to cot x log cos x. Differentiating with respect to x on both sides, you will get 1 upon n into dn upon dx is equal to. आता बघा, consider cot x as constant. जसं लिहून टाकलं cot x into d dx of log cos x. काय तर 1 upon cos x into d dx of cos x. ती दिसतंय पहिला मायनस साइन, मायनस साइन एक्स. आणि मायनस साइन दिसलं की काय करायचं? त्याला ब्रॅकेट टाकायचं. त्याच्यासाठी कन्फ्युजन नाही होत. ओके, नाही तर ते 1 मायनस साइन दिसतं तिथे. झालंय. आता बघा, हे सॉल्व झालं. लॉग कॉस एक्स याला कॉन्स्टंट कन्सिडर करा, डी डीएक्स ऑफ कॉट एक्स. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. शाबाश. सी पहिले दिसलं म्हटल्यावर मायनस साइन, काय तर कोसेक स्क्वेअर एक्स. मायनस आहे म्हणून छोटासा ब्रॅकेट टाका. ओके, आलं लक्षात इथपर्यंत. आता बघा, याला नीट बघितलं तर हे बघा, हा कॉस अपॉन साइन बनेल. हो सर, सर सर मायनस 1 आहे ना सर. ओके, शाबाश. मायनस 1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स लॉग कॉस एक्स. ओके सर. हो गया? काही राहिलं? आता बघा, n ला इकडे घेऊन जाऊ. सर मायनस साइन dn अपॉन dx इज इक्वल टू मायनस कॉस एक्स रेज टू पावर कॉट एक्स इंटू 1 प्लस कोसेक स्क्वेअर एक्स लॉग. हे दोघंही मायनस होते, तर मला तो मायनस साइन नाही आवडला, मी त्याला बाहेर घेऊन आलो. आला इथे मायनस साइन ढकलला का तुम्ही? आत नाही टाकला, बाहेर काढलं त्याला. हे आत होता, हे इकडे आला. झालं. फायनल आन्सर काय? दोघांची बेरीज. ऍड 1 and 2. काय येऊन जाईल रे? dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स रेज टू पावर tan एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स लॉग साइन एक्स. म्हणलं. ओके, मायनस कॉस एक्स रेज टू पावर कॉट एक्स इंटू 1 प्लस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस. बघा, छान छान सारखे दिसायला भाऊ होते. सेम पॅटर्न आहे. शाबाश. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? 7वा बघा. 10 रेज टू पावर एक्स रेज टू एक्स. 10 रेज टू पावर एक्स रेज टू एक्स प्लस एक्स रेज टू पावर, अरे एक्स रेज टू पावर एक्स रेज टू पावर 10 प्लस एक्स रेज टू पावर 10 रेज टू पावर एक्स. असंच आहे ना? अरे 10 आणि 2 एक्सच्या मधातलं हे सगळं केलं. असंच दिसेल. पुन्हा याला कसं म्हणायचं? y इज इक्वल टू नवीन नाव सांगा. PQR. PQR क्यू P प्लस Q प्लस R वर P कॉमा Q कॉमा R इज झालं. ओके, आता एकेकाने सॉल्व्ह करू याला. P इज इक्वल टू 10 रेज टू पावर x रेज टू x लिहू. ओके, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग P इज इक्वल टू x रेज टू x log 10
dy बाय dx काय येईल रे 1 अपॉन p dy बाय dp बाय dx काय येईल रे log 10 कॉन्स्टंट आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे 1 प्लस log x into x. so this is my dp by dx is equal to 10 raised to x into x raised to x into 1 plus log x. हे फास्ट झालंय का कळालं ना पक्का याला 1 म्हणा ओके ओके आता बघा q काय आहे तर माझं q इज इक्वल टू x raised to 10 okay taking log on both sides so this will be d not d log q x raised to power 10 log x okay बायो अरे ती मॅथ ची आहे तिला तरी काही विचारू नको ओके हो गया हाँ चलो अब देखो जो फंक्शन बना है दोनों भी x का फंक्शन है यहाँ पे क्या लगेगा प्रोडक्ट सो 1 अपॉन q डी क्यू बाय डी एक्स त्याला q नी दिया इज इक्वल टू आता बघा x रेज टू पॉवर 10 जसा तसा इंटू 1 अपॉन x प्लस log x जसा तसा डी डी एक्स ऑफ 10x काय x रेज टू पॉवर 10 काय रे 10x रेज टू पॉवर 9 त्याला सुंदर असं लिहिता येईल नीट रिअरेंज करा q इथे लिहू टाका x रेज टू 10 into x रेज टू पॉवर 9 प्लस 10 x रेज टू पॉवर 9 log x काढा बरं काय निघतं x रेज टू 10 into x रेज टू पॉवर 9 1 प्लस अरे या गोष्टी कॉमन निघतात बेटा ते काढून टाकल्यावर इथे 10 बाकी राहिला बरं का 10 log हो इकडे बघ आता पॉवर आहे ना एक्स रेस टू 10 ला असं लिहिता येईल का एक्स इंटू 10 वेळा अपॉन एक एक्स आहे एक एक्स कटला किती राहिले एक्स माझे 9 एक्स रेस टू पॉवर 9 किंवा ओके जर बेस सारखा असेल आणि पॉवर वेगवेगळी असेल आणि डिनॉमिनेटर मध्ये असेल तर पॉवरची काय होती वजाबाकी होती ओके सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर ऍड केले जातात बेस सारखा पाहिजे कृष्ण आणि डिव्हिजन मध्ये पॉवर सबस्ट्रॅक्ट केल्या जातात पण बेस कसा पाहिजे सारखा पाहिजे काय डाऊट आहे हे म्हणलं डी क्यू बाय डी एक्स आणि तिसरं काय रे आर इज इक्वल टू सगळं चेंज करून घेऊ आपण आपला याला सेकंड म्हणू आता बघा आर इज इक्वल टू एक्स रेज टू पॉवर 10 रेज टू पॉवर एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लॉग आर इज इक्वल टू 10 रेज टू पॉवर एक्स लॉग एक्स पुन्हा प्रोडक्ट रूल लागेल 1 अपॉन आर dr by dx is equal to 10 raised to x as it is 1 upon x plus log x जसं तसं x 10 raised to power x into log a raised to power x का फॉर्म्युला लागतो अच्छा a raised to x log कळालं yes sir काय डाऊट आहे पक्का आता बघा याला नीट काय लिहिता येईल रे डी आर बाय डी एक्स इज इक्वल टू आर विच इज एक्स रेज टू पॉवर 10 रेज टू पॉवर एक्स इंटू 10 रेज टू पॉवर एक्स बाहेर निघतो बघा ओके सो दिस इज 1 अपॉन एक्स प्लस याला रिअरेंज करा काय रे पुन्हा पहिले टू लॉग 10 ठेवू कॉन्स्टंट आहे तर लॉग 10 इंटू लॉग एक्स याला 3 म्हणा 3 म्हणू आणि आता एक आखरी काम तुमचं तुम्ही मनाच्या मनात करून घ्या हे 1 2 3 ऍड करायचंय आणि ते तुमचं काय बनेल आन्सर बनेल कळलं काही डाऊट आहे पक्का
हे अत्यंत सोपे आहेत बरं का. जेव्हा तुम्ही गणित कराल ना असं विशेष काही वाटत नाही. दिसायला किचकट आहे. काय आलं वेगळं. सो y इज इक्वल टू tan x. अरे बापरे, tan x चा पॉवर tan x चा पॉवर tan x. y इज इक्वल टू त्यांची कंपनी सर मी खरं सांगतो. आणि याची व्हॅल्यू कुठे करायची आहे. ऍट dy by dx at x is equal to log y is equal to okay tan x raised to power tan x into log सर हो गया 1 upon y dy by dx is equal to constant क्या tan x raised to power tan x plus not plus बेटा into 1 upon tan x into sec square x plus हो गया. अब देखो बाकी आवाज नका करू कळेल क्वेश्चन. असा विशेष आता कठीण नाही. log tan x into dx of tan x raised to power tan x. कळलं. आता बघा आपण रंग बदलूया. याला वेगळं सॉल्व्ह करू. ठीक आहे. हे काय येईल रे. let's say a is equal to tan x upon tan x. Okay, taking log on both sides, so you will get dA by not dx. Log a is equal to tan x log tan x. dA by dx is equal to a into tan x into 1 upon tan x into sec square x plus log tan x into sec square x. नेक्स्ट स्टेप मध्ये बघूया. काय डाऊट आहे. प्रोडक्ट रूल लागतंय. ओके, जास्त सिम्प्लिफाय नका करू. ओके, बरोबर आहे सर. इकडे बघा. हा सेक्स परफॉर्मन्स tan x raised to power tan x into sec square x 1 plus log काय होतो. इकडे असं लिहायचं तुला. आता बघा. सर ती व्हॅल्यू डायरेक्ट घेऊन टाका. अरे फक्त केला गंमत. डायरेक्टच निघून चालेल. बापरे. जरा पुढचं सर म्हणजे बघा ना tan x raised to tan च तेवढं आले. इकडे बघा. याला इथे करून घेऊ प्लस लॉग tan x. सर ओके. हे करा ना. आता इकडे बघा dy by dx is equal to tan x सर नाही tan x tan x raised to tan x raised to tan x. So this is यात ना मी जसं तुम्ही लिहून काढतो. इथेच ना. परफेक्ट सर. एकदम बरोबर चालतंय सर. हो सर प्लस साइन दोन नंबर असतात. हो सर काय करताय. एक प्लस साइन काढा की सर. थांब चालेल. प्लस साइन झालं. थांब
कशाचं याचं ना याचं हे आन्सर आणलं किती आहे वरून त्याला वरून इथं आणलं त्याला हे इकडे बघा आता सोपं करूया त्याला कुठं पाहिजे मला ऍट dy by dx is equal to at x is equal to pi by 4 at pi by 4 tan किती होऊन जातं 1 so this will be 1 raised to power 1 हो गया आप देखो मस्त दिसेल हा 1 दिसेल सर मी हरवलंय ओके आता सेक रूट 2 सेक पाय बाय 4 किती येतं रूट 2 हा रूट 2 चा स्क्वेअर होऊन जाईल अपॉन 1 प्लस लॉग 1 हे मला फक्त एवढं सांगा लॉग 1 काय येतं लॉग 1 ओके लॉग 1 काय येतं सांगा पक्का येतं काही डाऊट नाही आता लॉग 1 जर 0 असेल तर हे 0 इंटू एनिथिंग 0 ओके सर दोन आन्सर यायचं नाही होय सर आता हे 1 येऊन जाईल 1 इंटू एनिथिंग दिस इज सर 2 लिहिलं बना क्वेश्चन हे फक्त दिसतंय का ते जर नीट बघितलं ना विशेष असं काहीच नाही